जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आपण पाहिला, साधू संतांचा अधिकार आपण पाहिला. खूप सुंदर पर्वकाळ आहे. खऱ्या अर्थाने 1 तारखेपासून आपली प्रत्येकाची दिवाळी सुरुवात झाली. पण सांगू तुम्हाला, आपली खरी दिवाळी परवाच्यापासून चालू होती. कारण सांगू तुम्हाला, साधू संत येती घरा आणि तुझी दिवाळी दसरा. आपण दिवाळी आल्याच्या नंतर प्रत्येक जण फराळ तयार करतात, प्रत्येक जण आनंद व्यक्त करतात. कोणी फटाकडे वाजवतो, कोणी नवीन कपडे आणतं, कोणी घरावरती लाइटिंग टाकतं. पण सांगू, आपल्या जीवनाची खरी दिवाळी असेल तर ती भगवान परमात्माचं नामचिंतन आणि साधू संतांची संगती आणि अखंड हरिनाम सप्ताह. म्हणून एकदा सर्व हरिभक्त परायण मंडळी सांगायचं, एकदा साधू संतांचा अधिकार पाहिला तर प्रत्येक साधू संतांनी भगवान परमात्माला समर्पण केलंय. म्हणून त्यांच्या चरित्र कथा जगविख्यात झाल्यात. आज सुद्धा आपण कीर्तन कथाच्या माध्यमातून साधू संतांचे विचार प्रत्येकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करतो. जीवनाचा उद्धार करण्यासाठी सध्याच्या काळामध्ये प्रत्येकानं कीर्तन श्रवण करणं आणि साधू संतांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणणं फार महत्वाचं आहे. आपण पाहतो कित्येक व्यक्ती, माणूस सध्या प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त होत चाललाय. पहा, माणसाला माणुसकी नाही राहिली, माणसाला कळत नाही आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय तर नेमकं करावं काय. कारण कोणत्या कोणत्या घटना घडतायत यावरून तरी लक्षात येतंय. खास करून वारकरी संप्रदायामध्ये आणि कीर्तनामध्ये तरुण मंडळींनी येणं फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे. कारण साधू संतांचे विचार कानावरती पडले नाही, प्रत्येक जणांनी कमीत कमी 7 दिवसातून 2 जणांनी जरी माळा घातल्या आणि माळकरी झाले तरी आपल्या उकलगावचा सप्ताह सफल झाला. पहा, नाही तर दरवर्षी सप्ताह करता, दरवर्षी आले महाराज तुम्हाला सांगतायत. आजपर्यंत कमीत कमी तुम्ही 50 कीर्तन ऐकले असतील. आता 33 वर्षातली फक्त 50 कीर्तन धरा, त्यातले 10व्याचे वर्ष श्रद्धाचे सोडून सांगते. आणि त्याच्यानंतर कमीत कमी कथा आजपर्यंत चालू आहे आपल्या गावामध्ये. कमीत कमी 20 कथा तरी ऐकल्या असतील तुम्ही, बरोबर का. उकलगाव ऐकलंय का राधा, काय ऐकलंय कथा? 20 कथा 50 कीर्तन ऐकलं ना, तरी आपल्यात काय बदल? खुशाल नाही म्हणताय. साधू संतांचे चरित्र कथा आपण श्रवण करतो, या कानातनं ऐकून या कानातनं सोडून देतो. पहा, दिवाळीचा सण साजरा करतात लोक सध्याच्या काळात. मला सांगायचंय तुम्हाला, सण फक्त सध्या शोक म्हणून चालू आहे. शहराच्या ठिकाणून, सिटीच्या ठिकाणून नोकरी सगळं काही सुट्ट्या घेऊन गावाकडे येतात. लोक हसतात, आनंद व्यक्त करतात, फक्त फोटो काढण्यापुरता. दिवाळी करता तुम्ही, सुरसुऱ्या हातात घेता की नाही, कुठपर्यंत? फक्त फोटो काढण्यापुरतं. वैयक्तिक प्रत्येक जण आतून स्वतःच्या विचारानं आणि स्वतःच्या त्रासानं ग्रासलेला आहे. प्रत्येक माणसाच्या पाठीमागे काही ना काहीतरी विचार आहे. प्रत्येक 24 तास, फक्त 2 तास तुमचं डोकं रिकामं राहत आहे. दिवाळीचा सण आहे, पण बऱ्याच जणांना पहा, पहिला आनंद किती वेगळा होता. जेव्हा लहान लहान लेकरं, आमचंही बालपण तुमचंही बालपण आठवा. तुमच्या बालपणामध्ये असं सांगतात आजी आजोबा, आमच्या सणाला लवकर आम्हाला चपाती भेटत नव्हती, बरोबर की नाही. आता रोज म्हटलं तरी पुरणपोळी खाऊ शकता, पण खाता येते का? शुगरचा त्रास प्रत्येकाला. जाते का पुरणाची पोळी? जाते. चपात्या रोज होतात, पण किंमत राहिली नाही. पहिली शेती होती, पीक पिकतही होतं, पण पहिलं खाणं म्हणजे गावरान होतं. पहा, आनंद भेटायचा. दिवाळी आली तर लाडू करंजा तयार करायचे, ठेवायचे कशात हो? बोला ना. टिपा माहितीत ना तुम्हाला? टिपा, हा, टिपा भरून, डाले भरून, ते मोठाले काय म्हणतात त्याला, कणगी. कणगीमध्ये चिवडा. बऱ्याच ठिकाणी पहा तुम्ही, कणगीमध्ये चिवडा. आनंद होता, पण त्यामुळे हार्ट अटॅक कधीच येत नव्हता पहा माणसाला. आज सणाच्या दिवशी काय कधी काय माणसाची गॅरंटी राहिली नाही. बसलात कीर्तनात, पण कधी कोणाला झटका येईल सांगता येत नाही. किती चांगला व्यक्ती असू द्या, लोक म्हणतात व्यसन करत असला तरच जाईल. व्यसनाचा आणि त्याचा काही संबंध नाही. जाड असेल त्याचा संबंध नाही, पण खाणं चांगलं राहिलं नाही, माणसाचे विचार चांगले राहिले नाही, आणि 2 मिनिट झोपेपेक्षा माणूस 1 मिनिट सुद्धा विचारापासून अलिप्त नाही. यासाठी लोक कधी जातील आपल्यातून सांगता येत नाही. योग्य वेळेमध्ये सावध व्हायचंय. जीवनाचा उद्धार आपल्याला भेटलाय हा मनुष्य जन्म आता, पण परत भेटेल की नाही माहिती नाही. साधू संतांनी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय, कलियुगामध्ये स्वतःचा मुलगा बापाचा ऐकणार नाही, बरोबर की नाही? ऐकणारच नाही का? आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान रे. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. सध्या पहा तुम्ही,
सख्खा बहीण भावाला विचारत नाही. बहीण जर असेल, वडील निघून गेले, आई निघून गेली ना, बहीण स्वतः भावाला हिस्सा मागते. मागते की नाही? मला सांगायचं आहे काय तुम्हाला, या गोष्टीसाठी कीर्तन ऐकणं गरजेचं आहे. पहा, लोक म्हणतील काय ताई, कीर्तन ऐकल्यावर आमचं जीवन बदलेल का? जीवन बदलतं की ना मला माहिती नाही, पण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलल्याशिवाय राहत नाही. यासाठी कीर्तन सर्वांगाचे कान करून ऐकायचंय. प्रत्येक साधू संताचं चरित्र कथा पहा. प्रत्येक संताचं चरित्र काहीतरी वेगळं आहे. प्रत्येक साधू संताचं चरित्र काहीतरी शिकवणार आहे. साधू संतांनी भगवंताला समर्पण केलंय, जीवनाचा उद्धार झालाय. आजही त्यांचं नामचिंतन आपण केलं तर आपल्याही जीवनाचा उद्धार होतोय. कारण या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. आता संत नाहीत याचा अर्थ असा नाही, आता संत आहेत पण पोटासाठी संत आणि झाले कलित बहुत. पोटासाठी भरपूर संत आहेत. लोकांना जर काम करायचा कंटाळा आला तर गळ्यात माळा घालतात, भगवे वस्त्र परिधान करतात आणि फक्त थोड्या टायमासाठी भिक्षा मागण्यासाठी लोक. एका माणसानं ठरवलं, पहा, व्यापारी होता, प्रत्येक ठिकाणी जायचा व्यापार करण्यासाठी, पण व्यापारामध्ये त्याला काहीच सापडलं, काहीच पाठीमागे राहत नव्हतं. जेवढे पैसे तेवढे त्या व्यापारामध्ये जायचे. त्याच्यानंतर त्याने विचार केला. जाता जाता त्याला एक माशावाली बाई दिसली. म्हणे, ताई कसे विकता? म्हणे, असं एक काम करा म्हणे, हा व्यापार सोडून मासे विकण्याचं काम करू. मासे विकायला गेला, त्याचं तिथंही काम फसलं, तिथंही नाही परवडलं त्याला. गावात एक कीर्तन होतं उकलगावमध्ये, कीर्तन ऐकण्यासाठी आली. म्हणे, ताई एका कीर्तनाचे किती? म्हणलं 15, 20, 21. ते म्हणे, बरं आहे तुमचं, 1.5 तासात 2 तासात तुम्ही 15, 20, 21 सगळं सोडा म्हणे, आता महाराजच व्हायचं. महाराज व्हायला गेला, भगवे कपडे परिधान केले, गावाच्या बाहेर मोठ्या झाडाखाली जाऊन बसला. आणि नेमकी योगायोगानं त्याच्या अगोदरच्या दिवशी रात्रीच त्या गावात चोरी झालेली होती. उकलगावमध्ये गावात चोरी झालेली होती. गावातले सगळे लोक चोर शोधत होते. चोर शोधता शोधता गावाच्या बाहेर आले. झाडाखाली पाहिला बाबा डोळे झाकून माळ जपत बसलेला होता. लोकांनी धरला. म्हणे, रात्रीच्याला चोरी करतो आणि दिवसा इथं येऊन माळा जपत बसतो. असा मारला, झाडाला उलटा टांगून मारला. तो काय म्हणे, ज्या वेळेला गेलो, प्रत्येक ठिकाणी गेलो, फसत आलोय. मला सांगायचं काय तुम्हाला, आज बाह्य वेशधारी संत अनेक आहेत, पण खरोखर संतांच्या जवळ जर तुम्ही गेलात ना, तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. या महाराष्ट्राच्या मातीत संत मंडळी जन्माला आली आहेत, म्हणून या मातेला म्हणतात पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. चरित्र कथा पहा तुम्ही. आपलं गाव भाग्यवान आहे. कित्येक गावात कित्येक वर्ष गेले, लोक म्हातारे झाले, कित्येक जन्माला आले, कित्येक मेले, पण अजून सप्ताह होत नाही. देवानी काही कमी केलं का आपल्याला? लोक गरिबी दाखवतात. कुठं? एवढं वर्ष जाऊ द्या, पट्टी करायला पाऊसच नाही पडला, कापूसच निघाना, जाऊ द्या पुढच्या वर्षी करू सप्ताह. पोरीचं लग्न थांबल का? बोला ना. आपण नवीन कपडे घ्यायचे विसरतो का? दिवाळी आल्याच्या नंतर आपण फटाकडे घ्यायचे विसरतो का? लहान लेकराला प्रत्येक गोष्टी त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचं विसरत नाही. माणूस गरीब होतो फक्त वारकरी संप्रदायामध्ये, कारण सप्ताह नको. आता यावर्षी जरा छोटे छोटेच महाराज मंडळी आणू. मला सांगायचं काय तुम्हाला, जीवनामध्ये एका वेळेला पैशानं श्रीमंत नसेल तरी चालेल, पण वारकरी संप्रदायामध्ये मनानं श्रीमंत असलेला माणूस पाहिजे. श्रीमंत असू द्या, कधी तुमच्या घरी 3 मजली बिल्डिंग आहे, पण एखादे महाराज कधी पोटभर जेवण केलं नाही, त्या बंगल्याला सुद्धा उपयोग नाही. झोपडी असू द्या, पण झोपडीत सुद्धा जगाचा मालक काय महाराज मंडळी येऊन तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. चटणी भाकरी असू द्या, पण तरी सुद्धा पुरणाच्या पोळीपेक्षा सुद्धा ती गोड लागते. पहा, सांगू तुम्हाला जिवंत उदाहरण. मोठ्यांच्या घरी गेले भगवान परमात्मा गोपाल कृष्ण, पंचपक्वानाचं भोजनाचं ताट नाकारलं, पण विदुर काकांच्या घरी येऊन कन्या खाल्ल्या. पहा, मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, नंदाचा लबेला, मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला, मनमोहन मुरलीवाला. जगाच्या मालकानं सुद्धा कन्या खाल्ल्यात. मला सांगायचं काय तुम्हाला, अंतकरणात फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही, अंतकरणात भाव शुद्ध ठेवायचा आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ नाही. भगवान परमात्माला फक्त शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध भाव होता म्हणून शबरी मातेची उष्टी बोरं खाल्लीत जगाच्या मालकानं. लोक म्हणतात ताई देवाला आम्ही नैवेद्य दाखवतो पण देव खात नाही. मला सांगा किती जणी नैवेद्य दाखवतात देवाला?
दाखवता का देवाला? अहो तुम्हाला काम जर जास्तच असेल शेतातले, सकाळी 7 वाजता जाता आणि रविवारी भेटली सुट्टी एखाद्या दिवशी, तर बकेट भरून पाणी आणणार माऊली, बकेट भरून पाणी आणणार, अशी गोळा करणार सगळे देवानी एकदाच बकेटीत. देवाला वाटतं हिच्या घरी काय फाशी घ्यायला आलो का काय. अंतःकरणात भावच नाही शिल्लक राहिला. साधू संतांनी सुद्धा भगवान परमात्माकडे, साधू संतांनी सुद्धा सांगितलंय काय, भाव भक्ती प्रेम नसेल, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भाव फार महत्वाचा आहे. सांगू तुम्हाला, जास्त ज्ञानी माणूस असेल, जास्तच बाबा, जास्त ज्ञानी माणूस असेल तर तो व्यक्ती आदरणीय होतो पहा. पण माणूस ज्ञानानं थोडा कमी असू द्या, प्रेमळ असेल तर तो पूजनीय होतो. मग आदरणीय होण्यापेक्षा पूजनीय झालेलं कधी चांगलं असतं. तुम्ही भरपूर ज्ञानी आहात, पण कोणाचं ऐकून घेण्याची बुद्धीच नाही तुमच्याकडे, उपयोग नाही आपल्या ज्ञानाचा. माणसाकडे प्रेम पाहिजे. प्रेमाशिवाय, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. संत महात्मा सांगतायत, साधू संतांचं अंतकरण आपल्याला समर्पण केलं, भगवान परमात्माला समर्पण केलं आणि अखंड जगतासाठी जीवन जगत आलेत. मला सांगायचंय काय, साधू संतांचा विचार जर आपण केला, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. जीवनामध्ये आपल्याला सुद्धा योग्य मार्गाने जायचं असेल तर संतांची संगती करावी लागते आणि साधू संतांची संगती करून भगवंताचं नामचिंतन कंठाशी. पण सगळ्यात अगोदर माणसाला योग्य मार्गाने जायचं असेल, जीवनामध्ये गुरु अगोदर करावे लागतात. बाबा संदेह गुरुविन अनुभव कैसाकडे. किंवा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देवा तुझा पाहता नाही त्रिलोकी. जीवनात गुरु करावे लागतात पहा. एकदा का गुरु केले, जीवनाचा उद्धार आहे. सगळ्यात अगोदर लेकराचा गुरु त्याची आई असते. पहा तुम्ही,
लेकराला बोलायला, चालायला, वागायला सगळ्या गोष्टी आई शिकवते. आई जसे संस्कार लावल तसं लेकरू घडत असतं. वाटत असेल लेकरांना हरिभक्त परायण व्हावं, योग्य वेळेत संस्कार करायचे. आणि संस्कारात जर का तुम्ही कमी पडल्या महिला मंडळ, लेकरू डाके टाकल्याशिवाय राहत, चोरीच करणार ते. त्यामुळे योग्य वेळेत संस्कार देणं तुमच्या हातात आहे. कधीतरी त्याला कीर्तनाला घेऊन या. कशामुळे घेऊन यावं सांगू? एखाद्या वेळेला कदाचित तुम्ही तुमच्या घरी नाहीच राहिल्या, कोणत्या कामाच्या निमित्तानं बाहेर गेल्या आणि एखादी महाराज मंडळी, नातेवाईक तुमच्या घरी आले, लेकरांना एवढे तरी संस्कार द्या की ते लेकरू म्हटलं पाहिजे आतमध्ये या, बसा, आणि कमीत कमी ग्लास भरून त्यानं पाणी तरी नेऊन दिलं पाहिजे. काही काही लेकरं पहा तुम्ही मोबाईल घेऊन बसतात. मोबाईल, हे मोबाईलने लय वाटोळ केलं पहा लोकांचं. हसतात लोक फक्त मोबाईलमध्ये, 12 महिने रडत राहतात. पण फोटो काढायला पहा तुम्ही, बाई किती रागात असू द्या, तिच्याकडे फक्त मोबाईल फिरायचा. एक तर बाई म्हणे, ज्या वेळेला लक्षात आलं तिच्या, तुम्हाला चोर आले, चोरानं चोरी केली, घरातून चोरी करून निघाले, तिच्या मानेवरती सुरी लावली. पण तिनं चोर म्हणे की उद्या पेपरमध्ये बातमी येईल, एक काम करा, पेपरमध्ये बातमी येईपर्यंत तुम्ही ही गोष्ट आम्ही तुमच्या घरी चोरी केली कोणालाही सांगू नका, आम्ही तुमचा जीव घेणार. मालकानं ज्या वेळेला सांगितलं आम्ही काहीच बोलणार नाही, सगळे लोक जरी आले तरी काही बोलणार नाही. ती बाई म्हणे, एक काम करा, जीव घ्या माझा, पण पेपरमध्ये फोटो येईल म्हणून थोडासा मेकअप करू द्या अगोदर. बाई समोर फक्त मोबाईल लावला, कॅमेरा. पहा तुम्ही, चांगलंही तेवढंच आहे, वाईटही तेवढंच आहे. ते यंत्र चांगला जर वापर केला ना, त्यामध्येच तुम्हाला कथा कीर्तन सुद्धा ऐकता येतात. माहिती नाही कधी कोणाचं मोबाईलवरती कीर्तन ऐकून सुद्धा जीवन बदलून जाईल सांगता येत नाही. पण तेच मोबाईल जर एखाद्याच्या हातात, काल परवा पहा बाबा कीर्तनासाठी गेलो, आमच्या समोर ती मुलगी असेल 1.5-2 वर्षाची, बापाला एवढी येडेवणी करत होती, खिशातनं मोबाईल घेतला आणि पहिला मोबाईल हातात दिला तेव्हा शांत बसली. म्हटलं मुलगी कितीला आहे? म्हणे आहे 2 वर्षाची आहे. मुलगी 2 वर्षाची म्हणे, तुम्ही एवढा मोबाईलचं येड नाही म्हणे ती, जरा तुम्ही आले येडेवणी करला. आणि पाहुणे आले, कोणी लहान लेकरं येडेवणी करतात पहा, हाय दिना 10 रुपये. पाहुण्याला वाटतं हिला कधी देतच नाहीत काही ना. तसे बाहेरचे पाहुणे आले, लहान लेकरं येडेवणी करतात. माहेरचं कोणी आल्यावर समजून घेत जा थोडं. बायाला येडेवणी करतात असं म्हणतात. बरं, मला सांगायचंय तुम्हाला, ते यंत्र चांगलंही तेवढंच आहे आणि वाईटही तेवढंच आहे. त्याचा वापर करायचा कसा हे आपल्या हातात आहे. जीवनामध्ये योग्य मार्गाने जायचं असेल, साधू संतांची संगती, संतांचे विचार आचरणात आणायचे. प्रत्येक संताचं चरित्र पाहिलं, संत नामदेव महाराजांचा अधिकार. साधू संतांनी भगवान परमात्माकडे कधी मागितलंच नाही, काही कधीच नाही मागितलं, पण तरी सुद्धा जगाच्या मालकानं त्या नामचिंतनाची परतफेड करायची म्हणून कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या पटशिष्य निळोबारायांच्या घरी भगवान परमात्मानं निळोबारायांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत गड्याचं रूप धारण करून काम केलंय पहा. कधीच मागितलं नाही, पण तरी सुद्धा जगाच्या मालकाने दिलंय का? भगवंताला समर्पण केलं होतं. नामदेव महाराजांचा अधिकार पहा, प्रत्येकाला माहिती. नामदेव महाराज कीर्तन करायचे तर जगाचा मालक नाचायचा कीर्तनात. नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचाले एवढेच नाही, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, आणि नाम देवा हाती. वारकरी संप्रदायाचं नाक, वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहेत. मंदिर किती सुंदर बांधा, पण मंदिर पूर्ण झालं, मंदिर सुंदर आहे तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा मंदिरावरती कळस बसू. मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून ठरवली जाते, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या. तुम्ही काही भांडणं केलेत का घरी पाप्याच्या बापासोबत? रुसल्यासारखं बसू नका अजिबात. नाही बोलल्या तर एकमेकीच्या शेजारणीची शपथ तुम्हाला. माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. तुम्हाला एकमेकीच्या नाकाकडे नाही पाहायला सांगितलं, आणि माझ्या तर अजिबात पाहू नका. नाकाला शेंडा फार महत्वाचा आहे. उकलगाव मध्ये पहा तुम्ही, बाई किती सुंदर असू द्या, गोरी पान आहे, गोरी पान बाई, पण नाकच नाही. भली मोठी नतन एवढी एवढंसं नाक शोभते का? तेवढ्यात मालकाला विचारू, पप्याचा बाप कशी दिसते? मालकाला माहिती अख्ख्या आपल्या उकलगाव मध्ये आपलंच भूते, पण सांगत नाही. पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असावा पहा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहिलं तर कळलं तुम्हाला. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो. नाकाचा शेंडा महत्वाचा आहे. तसं वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहेत, आणि तुकोबारायांचा अधिकार. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. तुका राम आणि नाम घेता का प्रेम. तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज
तुम्ही म्हणता आमचा धन्यतेचा दिवस ठरला, तुकोबाराय म्हणतात तुमचाही ठरेल. कधी? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा. गळ्यात एकदा तरी पवित्र तुळशीची माळ घाला. आता बरेच लोक म्हणतील ताई तुमचं ऐकून घालू आम्ही माळ, पण बाहेर गेले लोक म्हणतील सप्ताह संपले, करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला जायचं असेल तर लोकांना किती नाव ठेवले तरी ऐकून घ्यावेत. कारण तुकोबाराय सांगतात निंदकाचे घर असावी जिल्ह्यात. काय सांगितलं तुकोबारायांनी? निंदा करणारी लोक आपल्या शेजारी असू द्या, फरक पडत नाही. माणसाला जीवनात मोठं व्हायचं असेल एक काम करायचं, डोक्यावर कायम बर्फ ठेवा आणि जिभेवर बर्फी ठेवा. त्याचा अर्थ काय? डोकं कायम शांत ठेवा आणि तोंडानं कायम गोड बोलत राहा. सगळं जग तुमचं आहे. पहा, कोणताच व्यक्ती आपल्यापासून दूर जात नाही. इकडे पहा, माझ्याकडे पहा. किती वेळचे सांगते तुम्हाला मी. मला सांगा तुम्ही, सासू सोनाचे भांडण होतात कशामुळे? तू कोणा संग करतो? विठ्ठल धन्य माता पिता तयाचे. आपल्याला काय घेणं नाही. काय काय लेकरं लय येडी. काही तुम्हाला सांगते. एका वेळेला विचारलं, लहान लहान लेकरं सांगते, आम्ही असंच विचारलं, दादा रस्ता कुठे? तो मुलगा म्हणे समोर जर गेले तुम्ही तर 3 रस्ते लागतात म्हणे. एक डाव्या साईडला, एक उजव्या साईडला, सरळ मधल्या रस्त्याने जायचं. त्याच्या पुढे गेल्यावर तुम्हाला 3 गल्ल्या लागतील. त्याची उजव्या साईडची डाव्या साईडची गल्ली सोडून द्या आणि मधल्या गल्लीत जा. पण त्याच्या पुढे गेल्यावर तुम्हाला 3 घरं लागतील. त्याचं उजव्या साईडचं डाव्या साईडचं घर सोडा आणि थेट मधल्या घरात जा. त्यामध्ये 3 खोल्या लागतील. अलीकडची पलीकडची खोली सोडा आणि मधल्या खोलीत जा. तिथे 3 कपाट लागतील म्हणे. त्यामध्ये पलीकडचं अलीकडचं कपाट सोडा आणि ती मधलं कपाट उघडा. त्याच्यामध्ये 3 कप्पे लागतील. अलीकडचं पलीकडचं सोडा आणि मधला कप्पा उघडा. त्याच्यामध्ये माझ्या आईचा फोटो आहे म्हणे. माझ्या आईची शपथ मला रस्ताच माहिती नाही. अशी लेकरं असतात पहा कधी कधी. मला सांगायचंय तुम्हाला काय चाललं होतं आपलं. विठ्ठल आपलं काय चाललं होतं. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी. एकदा तरी माळ घालावी. लोकांनी किती नाव ठेवू द्या, सासू सोनाचे भांडणं लागतात तोंड फटकळे म्हणून. बरोबर की नाही? सासू किती बोलली, सून फक्त हसत राहिली, भांडणं होतील? बोला ना. एखादी उकलगावची सासू म्हटलीच एखाद्या मैत्रिणीजवळ, अख्ख्या उकलगावात माझ्या सोनासारखी सून नाही. तुम्हाला पहाटे 3 वाजता शुद्ध उपातला शिरा आला तर फोन करा परत मला. पण करता का तुम्ही? करता का? वर्णन सांगा मला. सूनबाईनं किती सासूबाईनं शिवी दिल्या. रोज जाऊन दर्शन घेतलं. 8 दिवस देईल, 9 दिवस देईल, 10व्या दिवशी तरी म्हणाल अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही. पण आपलं तोंड गप बसत नाही. भांडणं होतात माणसाचे, व्यवहार मोडतात माणसाचे, एकामेकाची दुश्मनी होते फक्त तोंडामुळं. कधी कधी लोक म्हणतात देव माणूस बोलण्यासारखा, हा माणूस देवासारखा आहे. तो देव असतो का? नाही. पण कधीच कोणाचं मन दुखणार नाही याची मात्र काळजी घेतो, म्हणून तो देवासारखा आहे. माणसाचं तोंड फटकळे. एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालायची. एकदा तरी भाळावरती चंदनाचा टिळा आणि पंढरपूरची वारी का करावी? होय होय वार करी पाहे रे. का करावी पंढरपूरची वारी? पंढरी शेजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाहे उभा सगळ्या जणी म्हणा, वाट पाहे उभा आवडी. कृपाळू तातडी, कृपाळू तातडी उतावीळ, वाट पाहे उभा भेटेची. बरेच जण मित्र राधा का म्हणा तुम्ही. एवढं नाही, अजून हळूहळू जास्त जोरात म्हणणार ते. थांबा थोडं. भांडायला एवढे हळू भांडता का तुम्ही घरी? भांडता का? बोला ना. अख्ख्या गावात आणि अख्ख्या गल्लीत तुमचाच आवाज असतो. पण इथं बसल्यावर तिला वाटतं म्हणू का नको म्हणू. काय काय तोंडात म्हणतात. निस्ते ओटा हलिनार. जोरात म्हणायचं भजन, काही फरक पडत नाही. इथंच एकदा पप्याच्या बापाच्या मनात आलं तर एखाद्या वारातीत जाऊन नाचून येईल. पण तुम्ही जावं कुठं? इथंच बसायचं, इथंच भजन करायचं. कथा आहे ना, कथेमध्ये बिंदास नाचायचं, टेन्शन घ्यायचं. राधा का काय म्हणाल आणि ही पाटला चिंती, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण फक्त भगवंताचे भक्त, तेवढं लक्षात ठेवायचं.
एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून पंढरपूरची वारी का करावी? चला हो चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. एकदा तरी पंढरपूरला जावं पहा. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचा धन्यतेचा दिवस ठरला, पण कधी? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या जगद्गुरु तुकोबारे सांगतात धन्याजी दिन कधी झाले संताचे. तुकोबारे म्हणतात संतांचं दर्शन झालं म्हणून आमचा धन्यतेचा दिवस. आता आपल्यात सुद्धा आपण म्हणतो धन्याजी दिन कधी? एखाद्या वेळेला नवसासायासर मुलगा झाला तर, एखादी सून घरात आली तर, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी भेटली, प्रत्येक जण म्हणतो धन्य आजी दिन. आपण म्हणतो धन्य आजी दिन, पण सांगू मुलगा झाल्याच्या नंतर म्हणा पण पुत्र दे ऐसा गुण ज्याचा तीही लोकी झेंडा. चांगल्या विचाराचा मुलगा. कुणी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख. जगाच्या मालकाला ते लेकराचा आनंद झाला पाहिजे की नाही? गोकर्णासारखा मुलगा असेल तर ठीक आहे, धुंदुकारी सारखा असेल तर काय कामाचा? सांगायचे मला काय तुम्हाला? मुलगा झाल्याच्या नंतर म्हणा धन्य आजी दिन, पण मुलगा चांगला निवडला पाहिजे. प्रभू रामचंद्रासारखा, बाळध्रुवासारखा पाहिजे. 5 वर्षाचं वय, पण 5व्या वर्षी 5 वर्षाचे असताना अरण्यात जाऊन तप केलं पहा. मला सांगायचंय मुलगा पाहिजे भक्त प्रल्हादांच्या सारखा मुलगा असावा. प्रल्हादांनी हरिभक्त परान घरात जन्म नव्हता घेतला, पूर्ण घर वारकरी माळकरी नव्हतं. ज्यानं नारायणाचं भजन जर केलं तर शिरछेद करेल अशी दौंडी पिटवली. भगवान परमात्माची लीला अशाच्याच घरात अखंड भगवंताचं भजन करणारा जन्माला घातला. मुलगा असावा चांगल्या विचाराचा, कारण सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. चांगल्या विचाराचा मुलगा, सुशील उदार जर मुलगा निघावासा वाटत असेल, कुळाचं आई वडिलांचं आणि त्याचं स्वतःचं सुद्धा पुण्य शिल्लक असावं लागतं. जीवनात चांगल्या विचाराचा मुलगा. आता बऱ्याच मावशाला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा, वाटतं की नाही? उकलगाव राधाका केसराका दगडाका धोंडाका मंडाका गुंगवाई मंजुळा, वाटतं की नाही? प्रभू रामचंद्रासारखा येतो का? प्रभू रामचंद्र वाटतं तुम्हाला तुमच्या पोटी प्रभू रामचंद्र येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. खरंय की नाही? आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. नाशिकच्या भागात म्हटलं मावशी चला ना कीर्तनाला, म्हणे ताई आली असती बरं का, पण लई आवडती मालिका आहे. तुमचे धन्यवाद बरं, एवढ्या मोठ्या मालिकाचा त्याग करून तुम्ही आल्या इथं. बरेच जण म्हणत असतील कधी संपते कधी संपते, कधी 8चा टाइम सांगितला आणि 8:30 9ला चालू केले म्हणे. मालिका 10 वाजता चालू होती, काय करावं आता?
वाटलंच तुम्हाला तर जाऊन बघू शकता तुम्ही. मला सांगायचं काय तुम्हाला, जेव्हा निघाले त्यांना म्हटलं ताई चला कीर्ताला. म्हणे दिदी आली असते पण आवडती मालिका आहे. म्हटलं कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. मालिका आहे का? ती मालिका आहे का नाही? चालू आहे आता. खुशाला म्हाताऱ्या बाया सुद्धा माना हली त्या. तुम्हाला काय संबंध इकडं? त्यांनी तुम्हाला सुद्धा येड लावलंय. मला सांगायचं काय तुम्हाला, प्रभू रामचंद्र येतील पण कौशल्य अगोदर व्हावं लागेल की नाही? छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील पण त्या अगोदर तुम्हाला मासाहेब जिजाऊ व्हावं लागेल. पहा, संस्कार देणं तुमच्या हातात आहे. चांगल्या विचाराचा मुलगा. आताचे पोरं पहा तुम्ही, गावाला जिल्ह्याला एकदा गाव बेजार झालं, मायबाप बेजार झाले की त्यांना वाटते कशाला जन्माला आलं असेल तर येऊ. चांगल्या विचाराचा मुलगा असावा, मुलगी सुद्धा चांगल्या विचाराची असावी. पहा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई सारखी. आताच्या पोरी पहा तुम्ही, कपाळाला गंध नाही, वागायचं कळना, चालायचं कळना, सासू सासरे काय सांभाळ करायचं सुद्धा कळत नाही. मुली मी सांगू तुम्हाला, 22-22, 23-23 वर्षाच्या मुली पण लग्न झाल्यावर अजून सुद्धा पोळ्या करता येत नाही. बऱ्याच जणी मुली पुरणाची पोळी करायची मम्मीला, पण मम्मी पोळ्या सांगितल्या, तिने सांगितलं टाक डाळ शिजायला, तिने टाकली तुरीची डाळ. होते का तुरीच्या डाळीच्या पोळ्या? करतात का तुमच्या इकडे? तिकडे गेले जर सांगली साताराकडे करतात पा बाबा, पूर्ण तुरीच्या डाळीच्या पुऱ्या. ज्या वेळेला पुरणाच्या पोळ्या करण्याचं ठरवलं, आईला फोन केला. म्हणे आई पुरण शिजला, आता काय करू? म्हणे पुरण वाट. तिनं उचलला डब्बा आणि उकल गावात सप्ताह चालू होता, मारुतीच्या मंदिराजवळ आली, सगळ्या लोकांना पुरण वाटलं. अशा डोक्यात गेलेली काही कामाची आहे का? मला सांगायचं काय तुम्हाला, मुलगी असावी पण चांगल्या विचाराची, संत जनाबाईंसारखी. ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा बाईचं रूप धारण केलं. एग एग विठा बाई आणि माझे पंढरीची आई. संस्कार देणं फार गरजेचं आहे. कधी कधी पहा तुम्ही, पाहुणे आल्याच्या नंतर पाहुणे विचारतात स्वयंपाक येतो का, हे येतं का? पोरगी म्हणते काही येत नाही, इंस्टाग्राम फेसबुक हे येतं मला. बऱ्याच आता रील तुम्ही पाहता, मला काय माहीत नाही, बरेच जण रील्स पाहतात, तुम्हाला कळतं ते. एका वेळेला मुलीला पाहुणे पाहायला आले, मुलीला विचारलं काय काय येतं? म्हणे पुरणाच्या पोळ्या स्वयंपाक सगळा येतो. म्हणे हरिपाठ, म्हणे हरिपाठ पूर्ण पाठांतर आहे, रोज हरिपाठ करते. म्हणे काकडा सुद्धा सगळा पाठ आहे, म्हणे रोज काकडा करते. म्हणे पारायण, म्हणे ज्ञानेश्वरीचं पारायण 4दा केलंय, भावार्थ दीपिका किती वेळा वाचली म्हणे मी. त्याच्यानंतर म्हणे गुरुचरित्राचं पारायण 4-5 वेळा केलंय. म्हणले मग महाभारत कधी वाचलं का? ती म्हणे महाभारत कधी वाचलं नाही, पण लग्न होऊन तिकडे आले ते चालू करायचे. कळतं? मला सांगायचं काय तुम्हाला, मुलगी असावी चांगली, संत जनाबाईंसारखी, संत मीराबाईंसारखी. साधू संत जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, धन्यतेचा दिवस ठरला पण कधी, ज्या वेळेला माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नात आले तेव्हा उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली किंवा धन्य आजी दिन कधी झाले संताचे. संतांचं दर्शन झालं तेव्हा. आपल्याला सुद्धा जीवनात संतांची संगती करणं फार महत्वाचं आहे. का करावी संतांची संगती? तर हरी प्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. एकदा का संतांचे चरण धरले, संतांचे पायी, हा माझा विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. संतांच्या चरणावर विश्वास ठेवला तर भगवंताच्या चरणापर्यंत आपण पोहोचतो. पहा, कारण तुकोबारे म्हणतात, सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी त्याची ठाई. विश्वातलं सर्व सुख कुठे असेल तर भगवान तुमच्या चरणाजवळ. तुम्ही पहा, एखाद्या माणसाकडून काही गोष्ट पाहिजे असेल तर त्याचं जास्त पुढं करावं लागतं. दिवाळीच्या सणाला सुनबाईला सासरी माहेरी जायचं असेल तर 8-15 दिवस का होईना सासूबाईच्या पुढं करावं लागतं की नाही? तुम्हाला एखाद्या बाईकडून साखर उसणी आणायची, तुम्ही जर गेल्या, मंजुळाताई आव देता का, साखर संपली, 2-3 दिवसात परत करते, असं म्हटलं दिली की नाही? ती देणार. पण तुम्ही जर गेल्या, काय कमी तुम्हाला, लोकांच्या मुंड्या मोडून कमवलं, तुम्ही द्या द्या साखर असं म्हटलं तर दारात उभी करेल का ती आपल्याला? शब्द तेच आहेत पण माणसाचं बोलणं कसं असावं हे फार महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्या चरणाजवळ बसावं. कारण ज्या वेळेला महाभारताचं युद्ध होणार होतं, भगवान परमात्माची सहाय्यता घेण्यासाठी ज्या वेळेला दुर्योधन आणि अर्जुन आले, दुर्योधन आला देवाच्या डोक्याजवळ बसला, अर्जुन कुठे? भगवंताच्या चरणाजवळ. सगळ्यात पहिले देवानं पाहिलं कोणाला? अर्जुनाला पाहिलं. विचारलं, अर्जुना कधी आला? दुर्योधन म्हणे, देवा त्याच्या अगोदर मी आलोय. भगवान परमात्मा म्हणे, तू दिसलाच नाही. कुठे बसला होता? डोक्याजवळ बसला. म्हणे काय काम निघालं? म्हणे तुमची सहाय्यता घेण्यासाठी आलोय. मग काय करायचं? म्हणे
महाभारताचं युद्ध होणार आहे, तुम्ही काहीतरी सांगा उपाय. म्हणे एकीकडनं माझं पूर्ण सैन्य राहील, एकीकडनं मी राहील, मी ज्यांच्याकडून राहील हातात शस्त्र नाही, असं काही धरणार नाही, एक काम करणार, फक्त मनात आलं तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगल. दुर्योधनाने विचार केला, आपली सुद्धा दुर्योधन बुद्धी सध्याच्या काळात सुद्धा माणसाला देवाकडून पाहिजे, देव कोणाला नकोय. दुर्योधनानं देवाकडून मागितलं आणि अर्जुनानं देवालाच मागितलं. विजय कोणाचा आहे मला सांगायचंय. चरणाजवळ बसलं तर जीवनाचा उद्धार. एके वेळेला कित्येक वर्षापासून घागरीवरती एक वाटी असायची. पहा, घागरीवरती वाटी असायची. वाटीने एक दिवस त्या तुट्टीला प्रश्न विचारला. तुट्टी कळते ना तुमच्याकडे काय म्हणतात, तो माठाला नळ असतो, पांढळ, बरोबर आहे ना. त्या तुट्टीला विचारलं, म्हणे अख्खं आयुष्य गेलं ग, पण कधी पाण्याचा थेंब दाखवलं का म्हणे आम्हाला. कोणाला विचारलं, कोणाला, तुट्टीला विचारलं, वाटीनं. एक दिवस त्या तुट्टीने सांगितलं वाटीला, म्हणे वाटी, एखाद्या माणसाकडून काही पाहिजे असेल तर त्याच्या पायाजवळ बसावं लागतं, त्याच्या डोक्यावर नाही. मला सांगायचंय काय, तुकोबारे म्हणतात, विश्वातलं सर्व सुख भगवान तुमच्या चरणाजवळ आहे. विश्वातलं पायी सो काही न मागो अनिक तुझे पायी सुख. भगवान परमात्माच्या चरणाजवळ सुख आहे. मग देवाच्या चरणाजवळ जायचं असेल तर विश्वास संताच्या चरणावर ठेवावा लागतो. आणि ज्या दिवशी संताच्या चरणावर विश्वास बसेल, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. आणि का करावी संताची संगती, तर संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी सुद्धा सांगितलंय संताची संगती करा, संताच्या चरणावर विश्वास ठेवा. जीवनामध्ये पहा तुम्ही, आज आपण शबरी मातेचं प्रत्येक जण उदाहरण श्रवण करतोय. साधू संताची संगती झाली, मातंग ऋषींसारख्या संताची संगती, म्हणून प्रभू रामचंद्राचं दर्शन झालंय. आणि साधू संताची संगती जीवनात का संताची संगती करावी, निस्वार्थ मनानं प्रेम करणार नातं. कृपा प्रत्येक जण करतो, पहा, उपकार प्रत्येक जण करतो, पण आपला उपकार आपल्या स्वार्थाचा आहे. आई वडील उपकार करतात, मनुष्य उपकार करतो, संत उपकार करतात आणि भगवंत सुद्धा उपकार करतात, पण उपकारात फरक आहे. आई वडील उपकार करतात, फक्त लेकरांच्या वरती दया दाखवतात का, फक्त कृपा आपण कोणावरती, भक्त राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी करणार. पण साधू संतच असे आहेत, कोणी येऊ द्या, दुर्जन असो सज्जन असो, प्रत्येकाला जवळ करण्याचं कारण, प्रत्येकाला जवळ करतात का. ज्या वेळेला साधू संताचे काय सांगू आता, संताचे उपकार आणि मज निरंतर जागवेती. जे काय माने जो आपुले तोची साधू
केलंय पहा. संत तोची जाणा जगी आणि दया क्षमा ज्यांच्या अंगी. साधू संतांचं समर्पण आपल्याला आहे, म्हणून संताची संगती करायची. संताची संगती का करावी? ज्या वेळेला आपण पाहतो एखाद्या व्यक्तीला, एखाद्या जावयाला आवडतं काय हे फक्त मुलीलाच माहिती असतं. जी व्यक्ती अखंड ज्यांच्या सोबत आहे, कायम ज्यांच्या सोबत, त्या माणसालाच माहिती असते यांना आवडतं काय. जावयाला काय आवडतं ही जशी आपली मुलगी सांगू शकते, तसं भगवंताला नेमकं काय आवडतं हे फक्त संत सांगतात. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. तुमची आमची आवड वेगळी. महिला मंडळ, तुम्हाला आवडतं काय? साडी आणि बोला ना, कापूस वेचायला किती किती किलो असता बरं दिवसभरात? खरं खरं सांगा ना. 1 क्विंटल व्यस्त बाबा? तुम्हाला किती होतो? कापूस आहे का शेतात? दिस ना आता काय खरंय. तुम्ही व्यस्त का कापूस वेचताना? किती वाजता जाता? सकाळी 7 वाजता. दैवाराचं दुसऱ्याचे दुसऱ्याची तर जाऊ दे, यांनी दैवाराचं जाणार. वल्ला काही जणी पाणी वाटता तो. अशा करामध्ये पाहिलं काही कापसात दगड. बरं मला सांग, कापसात किती दगड घातले तरी लपणार आहे की? प्रकरण लपतं का? असे पाहिले मी सांगते तुम्हाला. मग ती किती डोक्यात गेले असतील लक्षात येत आपल्या. मला सांगायचं काय तुम्हाला ऐका. महिला मंडळाची आवड वेगळी आहे. 65 वर्षाची म्हातारी मालकाला रोज म्हणायची, पाप्याचा बाप अख्खा आयुष्य गेलो तुमच्यासोबत, पण मला कधीच नाही केला फुटका. असं ती मालकाला म्हणी. मालकाला राग आला, दुकानात गेला. पहा रागच गेला बाबा. 100 रुपयात 1 किलो सोनं. तुमच्याकडे आहे? ज्याला कसल्याही प्रकारचा टॅक्स, त्याचं नाव तुम्ही आणलं होतं का काय कधी? बँटेक्स माहिती ना तुम्हाला? नेमकं यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं, पण ही होती बचत गटाचे अध्यक्ष. तुमच्याकडे आहे का? साहेब येतात मग ती अख्ख्या गावात चक्रा मारायला. अहो राधा का चला, ती साहेब आली. आमच्या गावात आलती बाई एक दिवस बाबा. साहेब आले आणि ती बाई नेमकी गेली दुसऱ्याच्या शेतात ऊस खुरपायला. ती बाई 4 किलोमीटर चालत गेली साहेब आले बोलवायला. मला सांगायचंय, बचत गटाचे अध्यक्ष. बाकीच्या 2-4 जणी मोठ्या मोठ्या घरच्या होत्या. पहा पोराला 1.5 लाख रुपये पगार. कोणाकडे 1.5 तोळे, कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 6 तोळे, कोणाकडे 10 तोळे ओरिजिनल सोनं. आणि बाईला पहा कोणताही कार्यक्रम किती मरुस्तोर मार खाईन, पण तरी सुद्धा सोनं कधी काढत नाही. गळ्यात सोनं घालणार. बरं पदराच्या आतून ठेवते का? अख्ख्या गावाला दाखवणार. ज्या वेळेला त्यांनी सोनं गळ्यात घातलं आणि मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी गेल्या, लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नसता यांच्या सोन्यावर. चोर म्हणे आजी सोनियाचा. चोरांनी सोनं पाहिलं, अशी उड्या मारायला लागली. आड रानात त्यांची गाडी अडवली, चाकू दाखवला, अशा लाईनीत उभ्या केल्या. उतरा खाली. सगळ्या जणी खाली उतरल्या. मोठ्या मोठ्या घरच्या होत्या ना, काढून दिलं सोनं. पण हिचं खोटं असून देईना. बाकीच्या म्हणे अगं बाई जीव नाही भेटायचा, सोनं परत भेटल, काढून दिलं सोनं. पण ही देईना. अध्यक्ष देईना म्हणून चोरांनी अशी हाणली. बरं माराच्या बेनं दिलं काढून. माराच्या बेनं काढून दिलं. गवास हो की नाही बाबा? परत म्हणती जा घेऊन जा. 100 रुपयात सगळं आणलंय. चोर म्हणे बाई म्हणे दिवस फुकट गेला आणि खुशाला सांगते 100 रुपयात सगळं आणलंय. अशी गेली ती मंदिराच्या पुढं. परत आली, परत हाणली. रागाने हाणली. बरं मार खाल्ला, तोंड चुस्तोर मार खाल्ला. मग तरी ग बसावं की नाही, पण तोंडच ग बसना. रडायची म्हणायची, मुडद्याने हाणलं. पप्याच्या बाबापेक्षा कमीच हाणलं. विठ्ठल मला सांगायचं काय, आवड प्रत्येकाची वेगळी. लहान लेकराची आवड, लहान लेकराला खोड्या करायला आवडतं पहा. म्हाताऱ्या माणसाची आवड वेगळी. तशी साधू संताची आवड. संताला आवडतंय माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेन गोडी. आणि भगवंताला आवडतं अखंड भक्ताने नामचिंतन केलेलं. मग नामचिंतन करावं का करावं? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाड तुटतील. देवाचं भजन करावं का? तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भव सिंधू. का करावं भगवंताचं भजन? सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. कारण भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. विचाराचे प्रकार आहेत पहा. एक विचार कधीच करायचा नाही, दुसरा विचार एकदाच, आणि तिसरा विचार वारंवार. पहिला विचार सांगते तुम्हाला, दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार आणि व्यसन करण्याचा विचार माणसानं कधी करायचा? येणारे पहा तुम्ही कधी करामती. लोक म्हणतात ताई काहीच कळत नाही त्याला. अहो सगळं कळतं, त्याच्यासारखं कोणाला कळत नाही. ते दुसऱ्या जवळ जाऊन रडतं म्हणे काय सांगावं, पिऊन जर आलो ना कुत्रे सुद्धा चावत नाही.
कुत्रे सुद्धा जवळ येत नाही, येतच नाही जवळ. मला सांगायचंय तुम्हाला, एक दिवस हे दारू पिऊन आलं आणि पिऊन आल्याच्या नंतर रात्री 12-1च्या नंतर त्यानं दरवाजा वाजवला, आवाज दिला, म्हणजे दरवाजा उघड. ती म्हणली तुमच्या तानानं मी बेजार झाले, आज दरवाजा उघडणार नाही. तो म्हणला नाही तर मी जीव दिल. दारातच आड होता, आडात जीव दिल, उडी मारल. आड पूर्ण पाण्यानं फुल भरलेला होता. म्हणे यात उडी मारून जीव देणार. ती म्हणली जीव द्या नाही तर काही करा पण आज दरवाजा उघडणार नाही. लई हुशार होते. असा मोठा दगड उचलला, दगड उचलला आणि पाण्यात आवाज आला. जसा आवाज आला बायकोला वाटलं हे पडलं. पटकन दरवाजा उघडला आणि पाहायला गेली. जशी आडात डुकून पाहिलं हे दरवाजाच्याच मागं लपलेलं होतं. हे आतमध्ये घुसलून त्यानं आतून दरवाजा लावला. करामती पहा तुम्ही. दरवाजा बंद करून घेतला आणि ज्या वेळेला ही म्हणे दरवाजा उघडा, ती म्हणे अजिबात उघडणार नाही. तू उघडणार नव्हती, आता मी उघडणार नाही. दरवाजा उघडा, अख्खं गाव जमा कराल. तो म्हणला गाव जमा कर, मी सुद्धा गावाच्या समोर विचारल तू रात्री गेलती कुठं. करामती लोक. पेनाराच्या नादी कधी माणसानं लागायचं नाही, कधीच लागायचं. कोणीकडून तुमच्यावर येणार. मला सांगायचंय पिणारे दुसरा विचार व्यसन करण्याचा आणि दुसरा विचार आहे दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा. दुसऱ्यासाठी खड्डं खाणलं तर त्या खड्ड्यात आपल्याला पडावं लागतं. पहा तुम्हाला सांगते, सीता मातेचा शोध घेण्यासाठी हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये गेले ना, रावणानं हनुमंतरायाची शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला. शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला. जशी फुंकर घालणार तर हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची. दाढी कोणाची जळाली? फुकट काम करून दिलं. मला सांगायचंय दुसऱ्याचं जाळायचा प्रयत्न कधी करायचा? भानगड का? काही काही लोकांचं फक्त काम राहतं काडी लावून देणं. भावाचे भांडणं असं ना जाणार, याला म्हणणार अरे त्याच्या मुलीचं लग्न ठरले तुला बोलवलं नाही, बोलवणं काम नाही का त्याचं, आणि दुसऱ्याकडे जाणार. ते म्हणतात तर बोलवायचंच नाही आता, याला कशाला बोलवायचं म्हणे. दुसरीकडे सुद्धा काडी लावून देणार. लोकांचा स्वभाव असतो, आपण म्हणतो ना मराठी शब्दात कुत्र्याचं शेपूट. लोकांचं काम राहतं ते. तुम्हाला एक भानगड सांगते, माणसाचा मूळ स्वभाव कधी जात नाही. पहा एक वैदिन होती. वैदिन कळते ना तुम्हाला? ऐकलेलं तुम्ही पहिल्यापासून. सुयागे ऐकलंय ना? आता परत म्हणून दाखवत नाही मी तुम्हाला. वैदिन होती, अख्ख्या गावात फिरायची. सुंदर होती, रूपवान होती, नक्षत्रासारखी दिसणारी होती. गावातल्या राजानं त्या मुलीला पाहिलं. मुलीला पाहिलं राजा म्हणला लग्न करायचं फक्त या मुलीच्या सोबत. मुलीला विचारलं माझ्याशी लग्न करतेस का? मुलगी म्हटली भारतीय संस्कृतीनुसार मुलीला विचारण्यापेक्षा मुलीच्या बापाला विचार. बाबाकडे गेला, म्हणे तुमची मुलगी मी पाहिली, तिच्याबद्दल सांगण्याची गरज नाही, तिचं लग्न माझ्यासोबत लावून द्या. वडिलांना विचार केला, म्हणे संसार तिला करायचा, म्हणे तिला विचारतो. तो म्हटला हिला आणि तिला असं सांगू नका, द्यायची की नाही सांगा. ज्या वेळेला सांगितलं मोठ्या घरात आपली मुलगी जाईल. रोज काम केलं तर पोट भरायची पंचायत, काम केलं तर पोटभर भाकर भेटते. काम करू आपण मुलीला देऊन टाकू. होकार दिला राजाला. आता राजा बोरिंदल आले सगळ्या. प्रधानांनी सगळी तयारी चालू केली. तयारी चालू झाली. राजाचं लग्न. ज्या वेळेला आनंदाच्या भरात ते लग्न पार पडलं, मग ती झाली राजाची राणी, झाली महालात. रोज महालात सकाळी संध्याकाळी दुपारी गरम गरम जेवण यायचं तिला. पण तिला सवय होती शिळे तुकडे खायची. जेवण आलं की कोपऱ्यात लोटायची, ताट लोटायची ना 8 दिवसानं खायची. कारण कडाकड फोडून तिला तुकडे खायची सवय होती. ज्या वेळेला एक दिवस कित्येक महिने गेले आणि काही महिन्याच्या नंतर लग्न झाल्यावर सत्यनारायणाची पूजा करतात तुमच्या इकडे. सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि पूजेमध्ये बाकीच्या त्यांच्या नातेवाईकांनी महिलांनी आग्रह केला, म्हणे राणी तुला नाव घ्यावं लागेल. ती म्हणले नाव घ्यायचं? म्हणे हो नाव घ्यावं लागेल. तिने नाव घ्यायला चालू केलं. तिचं नाव सांगते, राजाचं नाव होतं हरिश्चंद्र. नाव घ्यायला चालू केलं. ती राणी म्हणे पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावरची मऊ साय, हरिश्चंद्राचं नाव घेते भाकरवाड ग. मला सांगायचंय काय, माणसाचा मूळ स्वभाव कधी जात नाही. पहा काही लोकांना फक्त भांडणं लावायचं, काडी लावण्याचं काम राहतं. दुसरा विचार दुसऱ्याचं वाटोळं करण्याचं कधी करायचं नाही. त्याच्यानंतर एक विचार, एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याचे घरी. लग्नाचा विचार डबल कधी करायचा नाही. तिसरा विचार, नामधरा कंठी विठोबाची. हे आपल्या महत्वाचं. नामचिंतन करावं का? माऊली ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना उनी वाढ. ऐसा नामाचा महिमा, तेच नाम मुखात नसेल नामाविन मुख आणि सर्पाचे ते बीड. ते नाम मुखात नसेल तर ते सापाचे बीड आहे, तोंड नाही. मग अखंड भगवंताचं नामचिंतन कंठाशी धरायचं असेल, नामचिंतन करण्याचा फायदा आहे.
घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत गळती पापाचे, पर्वत गळती पापाचे, घेता नाम घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. ते नाम अखंड कंठामध्ये का करावा, तू नागरी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता, हरी किंवा हरी उच्चारणी अनंत पाप राशी, आणि जातील लयाशी क्षण मात्रे. योग्य वेळेमध्ये सावध होऊन भगवंताचं नामचिंतन कंठाशी धरायचंय, कारण नामचिंतन करण्याचा फायदा आहे, जीवनाचा उद्धार होईल. संत सांगतात, माऊली ज्ञानोबाराय, नारायण हरी उच्चारण नामाचा, आणि तेथे कडी काळाचा रिग नाही. योग्य वेळेमध्ये सावध होऊन भगवंताचं भजन. पण सांगू तुम्हाला, परमार्थ आपण करतो. गावामध्ये सप्ताह असल्याच्या नंतर देवाचं भजन केलंच पाहिजे. फूल नाही, फुलाची पाकळी दिलीच पाहिजे, कारण ज्या दिवशी देवाला आवडते भजन केलेलं, देवाची आवड पूर्ण केली तर भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. कारण काय करावी साधने आणि फळ अवघेची येणे, किंवा येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. योग्य वेळेमध्ये सावध होऊन भगवंताचं भजन करायला सांगितलंय, नामचिंतन. पण सांगू तुम्हाला, परमार्थ करत असताना खऱ्या अर्थानं 33 कोटी देवतांचा आशीर्वाद असेल आणि माता पित्यांचा श्राप असेल तर देवाचा आशीर्वाद काही कामाचा नाही. माय बाप जिवंत आहेत, माय बाप केवळ काशी, त्याने जावे तीर्थाशी. सध्याच्या काळात ती सांगणं गरजेचं आहे लोकांना. पहा, तुम्ही कधी कधी वृद्धाश्रमामध्ये जाऊन गेल्याच्या नंतर लक्षात येतं, प्रत्येक व्यक्तीला विचारा तुमचा मुलगा करतो काय. कोणी सांगेल डॉक्टर आहे, कोणी सांगेल वकील आहे, कोणी सांगेल इंजिनियर आहे, प्रत्येक जण सांगतात. पहा, पण सुशिक्षित लोकांचेच मायबाप वृद्धाश्रमात आहेत. शेतकऱ्याचे पहा तुम्ही, कधी सापडणार नाही तुम्हाला. का नाही, गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी नसू द्या सुशिक्षित नसू द्या शिकलेला, पण कमीत कमी मायबापाला मरेपर्यंत आनंदात सांभाळतात. पहा, अर्धी भाकर स्वतः खायला, अर्धी भाकर मायबापाला खाऊ घालल. आणि सध्याच्या काळात सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. कधीतरी सांगू तुम्हाला, नसाल माता पित्याला बोलत तर एखाद्या वेळेला जाऊन फक्त आई आणि बाबा, लोक पाहिलेत आम्ही तसे, आई वडिलांना किती कष्ट केलेत हे सगळे विसरून जातात लोक. 9 महिने 9 दिवस पोटात तो गोळा पोटात सांभाळून लेकराला जन्म देते, पण त्या मातेचा सुद्धा नंतर डबल जन्म होतो, हे लेकरं विसरून जातात. पहा, लेकरं मोठं झाल्याच्या नंतर स्वतःच्या मायबापाला म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काय कमवून ठेवलं, तुम्ही जन्माला घातलं पण आज खाण्यासाठी अन्न नाही, आज काम करायला गेलो तर शेती नाही, आम्हाला शिकवलं नाही. सगळ्या गोष्टी आहेत, पण सध्याच्या काळात फक्त मायबापांचा आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे. आई वडिलाला मारणारे लेकरं पाहिलेत आम्ही, बेल्टानं मारलेले आई वडिलाला लेकरं पाहिलेत. स्वतः त्या मातेनं रडून आम्हाला सांगावं. मला सांगा, तुम्ही किती सप्ताह केले, किती कीर्तन तुम्ही घेतले ना, आई वडिलाला जर त्रासून मरावं लागत असेल तर कीर्तन ऐकून सप्ताह ठेवून उपयोग नाही. कारण माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. जोपर्यंत आई वडिलांची सेवा केली म्हणून योग्य 28 विटेवरी उभा. 28 युगापासनं पण नरीशी पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहेत. भक्त पुंडलिकानं माता पितेची सेवा केली म्हणून त्यांच्यासाठी म्हटलं जातं, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, किती अंतर
मायबापांची सेवा केली आहे, भगवान परमात्मानं दर्शन दिलंय. सांगायचंय काय मला तुम्हाला, माता पित्यांचा आशीर्वादही प्राप्त होणं फार गरजेचं आहे. भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात. देवाची आवड पूर्ण करणं गरजेचं आहे, कारण देवाचा स्वभाव गेशी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार देव देतो पहा. एका हातानं दिलं तर 10 हातानं. भगवान परमात्मा फार उदार आहे. किती उदार अंतकरण आहे. उपमन्यूनं भगवान परमात्माला फक्त दुधाची वाटी मागितली तर महासमुद्र महासागर दिलाय. ध्रुव बाळानं भगवान परमात्माला ज्या वेळेला फक्त बापाची मांडी मागितली तर अढळ पद दिलंय. सांगू तुम्हाला, द्रौपदी मातेनं भगवान परमात्माकडे फक्त बोटवर चिंदी मांडली होती. देवाच्या बोटाला 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. भगवान परमात्मानं सुदाम देवाला मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली आहे. भगवंत उदार आहे. भगवान परमात्मा उदार आहे, पण त्याला देणं फार महत्वाचं आहे. नाही दिलं देव कसाही वसुली करून घेईल तुमच्याकडून. एका शेठजीनं 3-4 कंपनीचा मालक होता पहा. 3-4 कंपनीचा मालक होता. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आला आणि त्याच माणसाच्या पाठीमागे एक म्हातारी. ते म्हातारीकडे पाहिलं तर म्हातारीने 2000ची नोट त्या दानपेटीत टाकताना पाहिलं. या शेठजीनं 10 रुपये टाकले. किती कंपन्याचा मालक? 4 कंपन्याचे 40 रुपये सुद्धा नाही. 10 रुपये टाकले त्यानं. म्हातारीनं 2000ची नोट, 2 बंद झाली ना आता, पहिले 2000 रुपये टाकले म्हातारीनं. नोट बंद झाल्यावर लई भानगड निघाली पहा. डब्यातले पैसे निघाले, कोट खालचे निघाले, तांदूळातले ठेवत होते ना. किती अडचणीची वेळ येऊ द्या, पण महिला मंडळाचे पैसे कामाला येतात. एखाद्या वेळेला तुमचे मालक लईच कामात गुतले, मालकाला म्हणून एक आटे पैसे देते पण परत दिले पाहिजेत. कामाला येतात पहा. फक्त त्यांचं कधीतरी कौतुक करत जा. आता कौतुक करा म्हणजे उठलं सुटलं कधी नाही. एका माणसाला सांगितलं कधीतरी त्यांचं कौतुक नसल चांगली दिसत तरी म्हणा, पप्याची माया आज ती साडी चांगली घातली, भारी दिसायला लागली. काय जातं का तुमचं? करा ना कधीतरी. ते मालकानं माणसानं कौतुक करायचं. कीर्तन ऐकलं माझं घरी गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाईला मालकीनेला म्हणे, पप्याची माय काय भारी दोडक्याची भाजी झाली आज. वा, काय भाजी केली तू, काय भाजी, हाताची चव, भाजी खावा फक्त तुझ्या हातची. आतमध्ये गेली बेलनच घेऊन आली. म्हणे एवढे 20, 25, 30 वर्ष झाले म्हणे रोज भाजी करते, अजून कौतुक नाही केलं. आजच शेजारच्या शांताबाईकून भाजी आणली तर आज कौतुक चाललंय तुमचं. अशी भानगड झाली तर मला जबाबदार ठेवायचं नाही. मला सांगायचं काय तुम्हाला, ज्या वेळेला भगवान परमात्माला एका हाताने दिलं तर भगवान परमात्मा आपल्याला 10 हाताने देतो. त्याला देणं फार महत्वाचं आहे. वसुली करून घ्यायची होती, 2000 रुपये मध्ये टाकले आणि त्या शेठजीने पाहिलं. बाहेर आल्याच्या नंतर शेठजीने विचारलं, म्हणे आजी तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला खायला भेटत असेल, मुलगा देतो की नाही माहिती नाही, 2000 रुपये तुम्ही दानपेटीत टाकले. म्हातारी त्या शेठजीला म्हणे, शेठ हे तुमचेच होते, तुमचेच पडले होते म्हणे, तुम्हाला द्यायला लागले तर तुम्हीच ते पेटीमध्ये टाकले. मला सांगायचं काय तुम्हाला, भगवान परमात्माला जर तुम्ही दिलंच नाही तर देव कशी ना कशी तुमच्याकडून वसुली करून, नाही सप्ताहात 500 रुपयाची पट्टी देणं झालं, 5000 जातील, पण कसे जातील पत्ता लागणार नाही. आलेत ना दारात, कधी फुल नाही फुलाची पाकळी दिलं पाहिजे. कधीतरी सप्ताह आपल्या गावात होतोय, आयुष्यभर 10वा वाटा देवाला. दिवसभरात 10 रुपये कमवता, 1 रुपया देवासाठी द्यायला काय हरकत आहे तुम्हाला? 100 रुपये कमवता, 10 रुपये देवासाठी द्यायला काय हरकत आहे? 1000 कमवत असाल, 100 रुपये देवासाठी द्यायला काय हरकत आहे? ज्या वेळेला तुम्ही 10,000 दिवसभराचे कमवता त्या दिवशी 1000 देवासाठी काढून ठेवलेच पाहिजेत. कारण कमीत कमी 10वा वाटा भगवंतासाठी आपण दिला पाहिजे. देवाला काहीतरी दिलं, देवाच्या आवडतीची गोष्ट दिली, भगवान परमात्मा आपली इच्छा पूर्ण करतो, आपल्या मनोकामना पूर्ण करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचा धन्यतेचा दिवस ठरला, धन्य आजी दिन झाले संताचे, आणि संताची संगती झाली म्हणून आमच्या नामचिंतनाची आम्हाला गोडी लागली. देवाचं भजन करायचंय, नामचिंतन करायचंय, तेही योग्य वेळेत. वेळ निघून गेल्याच्या नंतर बऱ्याच जणी म्हणतील, ताई म्हातारपणी करू भजन. बसला तुम्ही कीर्तनात, राधा अक्का, कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकल सांगता येतं का? बोला ना. काल कीर्तन होतं पहा दादा, अशी वेळ कोणावरती कधी येऊ नये पहा. भाऊबीजेचा सण होता, भाऊबीज. आणि भाऊबीजेच्या दिवशी वडील स्वतःचे जरा भोळे आहेत. आईना आयुष्यभर
रात्रंदिवस एक करून कष्ट करून एकुलता एक मुलगाकडे पाहून त्या मुलाकडे पाहून सगळं प्रॉपर्टी सगळं काही कमवलं. त्या मुलाचं लग्न लावून दिलं. मुलाला 3 लेकरं, 2 मुलींनी 1 मुलगा. एकुलता एक मुलगा आज 24-25 वर्षाचा 25 वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतर त्या मुलाला 3-4 जणी बहिणी. भाऊबीजेच्या दिवशी काल कमीत कमी 7-7:30 वाजता त्या मुलाला हार्ट अटॅक आला. पहा, तो मुलगा मरण पावला. मला सांगायचं काय तुम्हाला, माणूस कधी निघून जाईल सांगता येत नाही. त्यांच्या गावात रात्री कीर्तन होतं. कीर्तन 9 ते 11 झालं. मला सांगायचंय तुम्हाला एकच, कोण कधी झाली सांगता येत नाही. योग्य वेळेत सावधून भगवंताचं नामचिंतन. कारण क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी। हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी। फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। टाळी वाजवायचा बाबासाठी जरा. क्या भरोसा है इस जिंदगी का. माहिती नाही कधी जावं लागेल, क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम स्मरा, रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत आपल्यातला आत्माराम. ज्या दिवशी हा आत्माराम निघून जाईल, राम नाम माणसाचं आयुष्य आहे. पहा, आज सूर्यानं उगावं, दुसऱ्या संध्याकाळपर्यंत मावळतो, दुसऱ्या दिवशी नव्यानं उगवतो. पहा, माणसाचं आयुष्य तसं आहे. आत्माराम हा देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. आत्मा कधी जात नाही, तो चिरकाल टिकतो, तो अमर आहे. बदलतो तो फक्त माणूस, फक्त त्याला ठरलेली काळ वेळ आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. योग्य वेळेत सावध होऊन नामचिंतन का करावं. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येई सांगाती. योग्य वेळेत सावध व्हायचंय. बऱ्याच जण म्हणतील ताई अहो करू ना म्हातारपणी भजन, नाकमुख गळू लागले लाळा आणि कान में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. सावध व्हायचे योग्य वेळेत. कारण कधीतरी पहा तुम्ही, देवाकडे मागायचं जर असेल तरी मागायचं काय. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. भगवंताकडे काय मागावं याचं सुद्धा डोकं पाहिजे माणसाला. कधी कधी पहा तुम्ही लोक, कधी देवाचं भजन माहिती नाही, एकदा सांगितलं नामचिंतन करा, शेवटच्या श्वासाला तरी भगवंताचं भजन आपल्या मुखात आलं पाहिजे, जीवनाचा उद्धार होईल. त्या माणसानं ठरवलं भजन करण्यासाठी वेळ भेटत नव्हता. रोज लोकांचं वाटोळ करायचं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात. कधी देवाचं भजन नाही, कधी काकडा नाही, कधी एवढं करामती होतं. कोणाचा दावा नाही सोडला, कोणाचा तेरावा नाही, कोणाचं पुण्यस्मरण नाही. अहो एवढं करामती, दावा स्वतः खायचं आणि बायकोला सुद्धा खिशात घालून घरी घेऊन यायचं. गावात जर आलं उकलगावच्या मंदिरात आलं ते स्क्रीन काढून न्यायचं घरी. गावात जर आलं, घरातला बंद पडलेला बल्ब इथं आणून लावायचं आणि इथला चालू घेऊन जायचं घरी. कमिटी मंडळ आणतंय. ज्या वेळी याचा जीव निघून जाणार शेवटी एकच करायचं, वा के वा. लेकराला वाटलं बाबांनी कधी वासुदेवा केशव म्हटलं नाही, शेवटच्या मरताना टायमाला का होईना बाबांना वासुदेवा केशव म्हणायचंय. डॉक्टर बोलवले मुंबईवरून, डॉक्टर आले, डॉक्टरला म्हणे 2 शब्द का होईना बोलले पाहिजे. जीवनाचा उद्धार आणि भाग बदलला की भाषा बदलते. पहा
सांगली साताऱ्याकडे जर गेले तर भाषा एवढी, ते साधं जरी बोलत असले तर आपल्याला वाटतं हानतेत का काय आता. भाषा तशी उघडीट भाषा. तिकडे जर गेले तर पहा, झाडूला लक्ष्मी, तिकडे केरसुनी म्हणतात. केरसुनी तुमच्याकडे काय म्हणतात झाडूला? फडा. बरोबर आहे ना. काही ठिकाणी केरसुनी, काही ठिकाणी लक्ष्मी, आणि काही ठिकाणी त्याला फडा म्हणतात. तुमच्याकडे फडा. ज्या वेळेला तिकडच्या भागात मी कीर्तनासाठी गेले, कीर्तनाला गेले, कीर्तन संपल्यावर जेवायला बसले. जेवण झालं होतं, अर्ध जेवण झालं. घरातल्या मावशी आल्या, म्हणे ताई अहो सगळं वाढलं, तुम्हाला पण चटकाच द्यायचा राहिला. तर म्हणलं आता हे बाईला मध्येच काय आठवलं, म्हणे मला चटका नको म्हणले. नाही ताई थोडा घ्या चटका. आता म्हणलं चटका कुठं थोडासा घेत असते, चटका नको. अहो ताई थोडासा घ्या ना चटका, चांगला आहे. म्हणलं चटका कुठं चांगला असतो. ते गावातले महाराज माझ्या जवळ बसले होते जेवायला. त्यांच्या लक्षात आलं त्या मावशीला काय म्हणायचे ताईला कळना. ती म्हणे ताई तुम्ही नका घेऊ चटका, आणि मी घेतो तुमच्यावरचा चटका. तर म्हणलं माझ्यावरचा तुम्हाला काय घ्यायची गरज आहे. त्यांनी सांगितलं मावशी आणा मला चटका. हा मावशी आतमध्ये गेली, हिरव्या मिरच्याचा तो. मग मी म्हणलं मलाही द्या आता चटका. भाग बदलला की भाषा बदलते पहा. ज्या वेळेला ती म्हातारं म्हणायचं वा के मुंबईवरून डॉक्टर आले, डॉक्टरांनी सांगितलं 2 शब्द बाबा बोलले पाहिजे. 2 शब्द काय, 2 ओळी बोलतील. 1 इंजेक्शन पण 5 लाख, 5 काय 10 लाख रुपये घ्या, पण बाबा बोलले पाहिजेत. ज्या वेळेला म्हातारला इंजेक्शन दिलं, म्हातारं म्हणतं मूर्खांनो अक्कल का तुम्हाला, नखाबोटानं संसार कमवला, किती वेळ झालं पाहतोय मी, वासरू केरसुली खात. एवढं म्हणलं म्हातारं टुपकून मेलं. होईल का जीवनाचा उद्धार? शेवटच्या श्वासाला तरी कमीत कमी भगवंताचं नाम कंठाशी आलं पाहिजे. एवढं पुण्य आपलं शिल्लक राहिलं पाहिजे. देवाकडे मागायचं असेल, रामदेव महाराज सांगतात मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. श्वान करीसी तरी उच्चिष्टाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. उदक करीसी तरी सड्याचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. कधीतरी प्रश्न पडतो पहा, आपल्यापेक्षा भाग्यवान ती पंढरपुरामधले पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाखालील वीट सुद्धा भाग्यवान असेल. मानवाचा जन्म आपल्याला भेटलाय पण उपयोग नाही, पण ती वीट सुद्धा भाग्यवान. प्रत्येक जणांनी एक भावगीत पहिल्यापासून ऐकत आलात पहा. वयोवृद्ध माणसाला प्रत्येकाला माहिती आहे. ज्या वेळेला ती वर्णन केलं जातं, पंढरपुराला सुद्धा कीर्ती प्राप्त झाली त्या विटेमुळे. आपल्यापेक्षा भाग्यवान ती आहे म्हणून म्हणतात, कुठली ती होती माती कोण तो कुंभार, घडवीत उभा राही पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत. पाहताच होती दंग, पाहताच होती दंग, आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत. आपल्यापेक्षा भाग्यवान ती विट आहे. तो खूप बरे म्हणतात धन्य तिचा दिवस ठरला, संताची संगती झाली म्हणून. याच संताची संगती झाली म्हणून झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. न कळत कळत केलेलं पाप नष्ट झालंय. आता इथं बसलेल्या व्यक्तीला विचारलं मी लोकांना, तुम्ही पाप करता का? काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला जरी विचारलं मी तुम्ही पाप करता का, माझ्यासहित कुणीच म्हणू शकत नाही मी पाप करत नाही. कारण कधी कधी माणसानं चांगलं करायचं ठरवलं तर पाप होतं, आणि कधी पुण्य करायचं ठरवलं तर पाप होतं. कधी पाप करायचं ठरवलं तर माणसाकडून पुण्य होत असतं. पहा, कधी कोणत्या गोष्टी घडतील सांगता येत नाही. आणि आपण सध्याच्या काळात विचार जर केला, नारद मुनींनी सुद्धा एका वेळेला तीर्थक्षेत्रावरती गेल्याच्या नंतर आपण म्हणतो संत महात्मा तीर्थक्षेत्रावरती गेले. आपण जर पंढरपूरला गेलो, चंद्रभागेत स्नान केलं तर काय म्हणता, आजपर्यंत केलेलं पाप धुवून गेलं, पाप धुवून गेलं, पाप धुवून गेलं. आपण तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर म्हणतो. पण साधू संतांनी सुद्धा तीर्थक्षेत्र केलीत की त्या तीर्थाला पवित्र करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. तीर्थाला
अपवित्राला सुद्धा पवित्र करण्याची क्षमता साधू संतात आहे. कधीतरी पहा तुम्ही लोकांकडे, आपण जर लक्ष दिलं, जेवढे पाप गावाकडे घडत नाही तेवढी तीर्थक्षेत्रावरती घडतात. लोक खोटं बोलतात. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा नाता. मागतात, दादा 10 रुपये तरी द्या ना. शेठजीनं 5 रुपये काढले, ठोकळा टाकला त्याच्या टोकऱ्यात. तो म्हणे, अहो शेठजी 500 रुपयाचा जोडा तुमच्या पायात आहे, 5,000चा ड्रेस तुमच्या अंगावर आहे, 50,000चा मोबाईल आहे म्हणे तुमच्याकडं, आणि खुशाल तुम्ही मला 5 रुपये टाकता. 10 रुपये दिले असते तर अजून 2 तास बसला असतो इथं. शेठजी म्हणे, तू तर आंधळा येणार रे, तुला दिसलं कसं? मी ड्रेस घातलेला, माझे जोडे, त्या माझी मोबाईल तुला दिसला कसा? तो म्हणे, शेठजी त्याचं काय म्हणे, मी दुसऱ्याच्या जागेवर बसलो, डुप्लिकेट आंधळा. डुप्लिकेट आंधळा आहे म्हणे. डुप्लिकेट मग ओरिजिनल आंधळा कुठे आहे? तो म्हणे, गेला पिक्चर पाहायला. मला सांगायचं काय तुम्हाला, जेवढी पाप गावाकडे होत नाही तेवढे ते तीर्थक्षेत्राच्या वरती होतात. मग तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा उद्धार होतोय. तुकोबाराय म्हणतात, कळत न कळत केलेलं पाप आमचं नष्ट झालंय. दैन्य म्हणजे आमचं दारिद्र्य, दारिद्र्य देखील नष्ट झालंय. पण याच संताची संगती झाली म्हणून जीवनात आम्ही समाधानी झालो. आमचं मन भगवान परमात्म्याच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, झाले समाधान पायी विसावले किंवा पायी स्थिरावले मन. मन भगवान परमात्म्याच्या चरणावरती स्थिर झालं संतांची संगती झाल्यामुळे. आणि आपण सांगतो पहा, माणसाचं मन स्थिर होणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणी कीर्तनात बसल्यात, पण वाटत असेल घर कोणीच नाही, फक्त कुलूप लावलेलं आहे. कुलपाला झटका दिला नाही, कुलूप उघडे का लागलं काय माहिती नाही. देहाने इथं बसलोय, मन जर इकडे फिरून येत असेल तर उपयोग. मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, म्हणून मना हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचं मन संताची संगती झाली म्हणून भगवंताच्या चरणावरती स्थिर झालं, म्हणून आम्ही जीवनामध्ये समाधानी झालो. असे संत जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा दिवाळी आणि दसरा याहूनही तो सण मोठा असेल. तुका म्हणे आले घरा, दिवाळी दसरा
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तू कामाने आले घरा तुझी दिवाळी दसरा. दिवाळी आणि दसरा याहूनही हा सण मोठा असेल. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या, महिला पुरुष सगळ्यांनी.